काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी 29 एप्रिल रोजी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच वायनाडमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रियांका यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याचं म्हणलं होतं। जर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं तर नक्कीच वाराणसीमधून निवडणूक लढवू असं प्रियांका म्हणाल्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध वाराणसी मतदारसंघातून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे मोदी विरुद्ध प्रियांका असा सर्वात मोठा सामना रंगण्याची आता शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आता आहेत सामचे संपादक निलेश खरे। सर, प्रियांका वाराणसीमधून लढण्याची शक्यता आहे, काय सांगाल? जी माहिती समोर येते त्यानुसार 29 तारखेला प्रियांका गांधी या वाराणसीतून अर्ज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। 27 तारखेला याची अधिकृत घोषणा दिल्लीतून काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात येईल अशी माहिती समोर येते। या अगोदर वेळोवेळी संकेत हे प्रियांका गांधींनी स्वतःहून वाराणसीचे दिलेले आहेत आणि त्याची चाचपणी ही वाराणसी मतदारसंघातून काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वाकडून कशा स्वरूपात तयारी सुरू झाली आहे याची ही पूर्ण माहिती जी आहे ती काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर 29 तारखेला प्रियांका गांधी या तिथून अर्ज भरतील अशा स्वरूपाची माहिती समोर येते। अधिकृत घोषणा ही 27 तारखेला होताना पाहायला मिळेल। मुख्यतः वाराणसी मतदारसंघामध्ये जो मुस्लिम मतदार आणि दलित मतदार आहे या मतदाराला डोळ्यासमोर ठेवून प्रियांका गांधी यांना काँग्रेस मैदानात उतरवेल अशी माहिती उपलब्ध होतीये। साधारण 3 लाख ही मुस्लिम मतं आहेत तर 1.5 लाख ही दलित मतं आहेत। या 4.5 लाख मतांचा थेटपणे फायदा जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसला होताना पाहायला मिळेल आणि त्यासाठी म्हणून प्रियांका गांधींना वाराणसीतून उमेदवारी देणं हे गृहीत धरलं जात आहे। इतकंच नाही तर 29 तारखेला ज्यावेळी हा अर्ज भरला जाईल त्या अगोदर भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन प्रियांका गांधी या भैरवनाथाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर त्या अर्ज भरायला जातील अशा स्वरूपाची आखणी करण्यात आल्याची माहिती जी आहे ती उपलब्ध होती। नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर प्रियांका गांधी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि मोदींच्या विरोधात त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। 29 तारखेला अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। काही दिवसांपूर्वीच प्रियांका गांधी यांनी असं म्हणलं होतं की पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर वाराणसीमधून निवडणूक लढवणार। त्या नक्की काय म्हणल्या होत्या आपण पाहूया। एक बात बीजेपी कह रही है कि प्रियंका गांधी वाड्रा चाहे तो अमेठी से चुनाव लड़ लें लेकिन जीतेंगे मोदी। तो क्या आप चुनौती के लिए तैयार हैं? पार्टी ने फैसला कुछ किया है? कहाँ से? बनारस। पार्टी ने अभी फैसला नहीं किया, जब फैसला करेंगी तो आपको पता चल जाएगा। लेकिन मैम क्या आप से आपका नाम चल रहा है सब कुछ? नहीं, मैं प्रधानमंत्री मैम मोदी बनारस क्या कह रही हैं आप? बनारस लड़ेंगे? आप लड़ रही हैं? मैंने बार बार कहा है कि जो पार्टी चाहेगी मैं करूंगी। मैं प्रधानमंत्री मोदी